तुकडोजी महाराज न हॉटेल साधू कोई हॉटेल का चाय पानी नहीं रे, पास नहीं ज्ञान कहता साधू मोहेमान. हे आहे तुकडोजी महाराज. हा फोटो सांगा रे. महात्मा ज्योतिबा फुले. अरे महात्मा ज्योतिबा फुले आपल्या समाजावर, आपल्या महाराष्ट्रावर नाही भारतावर उपकार केले. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी माहित नव्हती कुठे होती, तर हरवली होती समाधी, लोकांना कल्पना नव्हती. महात्मा ज्योतिबा फुल्यांनी लेख वाचला इंग्रजी वर्तमानपत्रात की छत्रपती शिवाजी राजाची स्वराज्य समाधी माहित नाही कुठे आहे. तर महात्मा ज्योतिबा फुल्यांनी तो लेख वाचला. दिवस होता 15 फेब्रुवारी 1869. लेख वाचल्यानंतर महात्मा ज्योतिबा फुलेनं ठरवलं की मी शोधीन समाधी कुठे आहे. हातात कुऱ्हाड घेतली, रायगडावर गेले. दिवसभर समाधी शोधली, समाधी सापडली नाही. दिवस निघाला 16 फेब्रुवारी. 16 फेब्रुवारी दिवसभर समाधी शोधली, सापडली नाही. दिवस निघाला 17 फेब्रुवारी. शोधलं या कोणत्यात त्या कोणत्यात, पूर्ण रायगड पिंजून काढला, पण समाधी सापडली नाही. अखेर 19 तारखेला सकाळी शिवाजी राजाची समाधी सापडली. तिथं घाण वाढली होती, कचरा झाला होता, झाडं झुडप वाढले होते. महात्मा ज्योतिबा फुल्यानं हातातल्या कुऱ्हाडीनं सर्व झाडं तोडून काढले, झुडप तोडून काढले, समाधीची पूजा केली, साफ केली, त्या समाधीवर फुलं वाहिले. हे खबर गावाच्या पायथ्याशी असलेल्या ग्रामजोशाला गेली. तो ग्रामजोशी उडत आला, रडत आला, ओरडत आला. अरे काय त्या कुंभटाला देव केलास, काय त्या मराठ्याला देव केलास. मी गावचा ग्रामजोशी असून मला दक्षिणा दिली नाही, आणि त्या शिवाजीला देव केलंस. त्या शिवाजी राजांच्या समाधीवरचे फुलं त्या ग्रामजोशानं आपल्या पायानं फेकले, अपमान केला शिवसमाधीचा. महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या हातात कुऱ्हाड होती. महात्मा ज्योतिबा फुलेंची तळपायाची आग मस्तकाला गेली. महात्मा ज्योतिबा फुले ओरडले, ए ग्रामदोषा, एक तरी शब्द माझ्या राजा विरुद्ध काढला तर या कुऱ्हाडीनं तुझे 2 तुकडे करून टाकेल. यात महात्मा ज्योतिबा फुल्यांमुळे आम्हाला छत्रपती शिवाजी राजाची स्वराज्य समाधी माहित पडली. त्या राजधानीवरती भगवा निशान आहे, भगवा निशान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. शिवबाजी जिद्दीने मावळे लढले. हे आहेत महात्मा ज्योतिबा. लंबे गाणे म्हणू नका, आपल्याला काही मुक्काम नाही करायचा. जिजामातेनं कोणाला घडवलं? शिवाजी राजा. मग तुम्हाला तरी माहित आहे, तुम्ही तरी जिजा माता आहे म्हटलं. मी एका गावात हाच फोटो दाखवला, ते पोरग म्हणे इंदिरा गांधीचा फोटो आहे म्हणे. की धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई. आज वंचितो महाराष्ट्र सारा, मुला मानाचा जिजाईला, मानाचा जिजाईला. मग जिजामातेनं कोणाला घडवलं? छत्रपती शिवाजी राजाले. म्हणून तुम्ही जिजामाता व्हा. तुम्हाला वाटते शिवाजी राजे जन्माला आले पाहिजे, पण आपल्या घरी नाही, शेजारच्या घरी आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे. शिवाजी राजे जर जन्माला घालायचे आहे तर मायले जिजामाता व्हायला लागेल ना, बापले शहाजी राजे व्हायला लागेल. चांगल्या गोष्टी शिकावं लागते बेटा, बरोबर आहे. तबला वाजवणं शिकावं लागते ना, शिकावं लागते की नाही लागत. पेटी वाजवणं शिकावं लागते, खंजरी वाजवणं शिकावं लागते, लफडे करणं शिकावं लागते काय, दारू पिणं शिकवा लागते काय, खोटं बोलणं शिकवा लागते काय. दारू प्यायचं कुठं पुस्तक आहे काय, कुठे शाळा आहे का दारू प्यायची. की दारू पिताना दोन्ही डोळे बंद करावे, ग्लासात थोडीशी 90 ओतावी, वरून एक बर्फाचा तुकडा टाकावे, पैसे असल्यास लिमका कोकोला थम्सअप टाकावे, पैसे नसले तर नालीतलं पाणी ओतावे, पिण्याच्या अगोदर 2-4 थेंब बापाच्या नावानं उडवावे, 2-4 थेंब आज्याच्या नावानं उडवावे. एकदा तोंडाने ग्लास लावला, गटगट दारू पिऊन टाकावी. आंबट तिखट तुरट लागल्या जिभेस लोणचं वापरावे, लिंबाची फोड खावी. दारू भट्टीतून बाहेर येताना थुकत बाहेर यावे. सर्व सोबत हेकडत बोलावे नाही, हेकडत चालावे. आणि जास्त दारू पिऊन झाली असेल तर पायजेम्यात मुतून मोकळे हवे. याला 100% दारुड्या म्हणतात. असं कुठं पुस्तक आहे का? बेवड्याच्या नंदी कोण लागत नाही रे. एक बेवडं फुल दारू पिलं, फुल हातभट्टीची, म्हणे फाडून टाकाय.
तोडून टाकेन, मोडून टाकेन. अबे नाडी सुटली ते बांध पहिले पाहिजे. दारू पेल्यावर कोणी कोणाला मारत नाही. ते बेवडं त्या इलेक्ट्रिकच्या खंब्याला म्हणते क्यू बे साले बीच में क्यों आया, मैं तेरी हड्डी पसली तोड घालूंगा. एक बेवडं फुल दारू पेलं म्हणे, देशी पेलं म्हणे मी महाराष्ट्र राज्य बदलवीन. महाराष्ट्र देशी लवकर चढते, तो म्हणे मी महाराष्ट्र बदलवीन. दुसरं इंग्लिश पिऊन होतं, त्याला काही सहन झालं नाही. तो म्हणे तू काय महाराष्ट्र बदलवता, हा पाय म्हणे पठ्ठ्या पुरा भारत बदलवतो, भारत देश. यायच्या गोष्टीच चालू. एक म्हणे महाराष्ट्र बदलवीन, दुसरं म्हणे भारत बदलवीन, तिसरं याच्यापेक्षा भारी होतं. ते देशी पिऊन होतं, इंग्लिशही पिऊन होतं, कॉकटेल करून होतं, पायजम्यात मुतून होतं. तो म्हणे तू काय महाराष्ट्र बदलवतो, तू काय भारत बदलवतो. हा पाय म्हणे पठ्ठ्या पुरं जग बदलवतो, जग पुरी पृथ्वीच बदलवतो. यानं जसं म्हटलं जग बदलवतो, याची बायको मागून आली आणि तिनं त्याची कॉलर पकडली. अरे म्हणे बोहार तोंड्या, मगापासून पाहून राहिली जग बदलवतो, जग बदलवतो. आधी लुंगी समजून माया पेटीकोट घातला तो परकर बदलो पण आधी. अरे तेवढ्या गांधी गुण लागत नाही. म्हणून तुकडोजी महाराज सरळ भजनात आवाज देतात की क्या किया, क्या किया, क्या किया रे, तूने जीवन गमा दिया, तूने जीवन गमा दिया. क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया. तुम्ही दारू पिणार का रे? आज वचन देता मला शिवजयंती निमित्त आहे ना. त्याला हात समोर करा. पोरी करा. पोरी 90 मारायला लागल्या अहमदनगरला जाऊन. आपलं कोण अहिल्या माता होडकर नगर झाला आता. मला मुलं मुली दोन्ही आम्ही वचन देतो की जीवनात कधी दारू पिणार नाही. मित्रानं आग्रह केला त्याचा अपमान करणार नाही. विचार करे, दारू कधी पिणार नाही. नेहमी अभ्यास करू, शाळेत नियमित जाऊ, चांगल्या वातावरणात राहू, दारूच्या थेंबालाही स्पर्श करणार नाही. आमचे पप्पा जर दारू पिऊन आले तर काय कराल तुम्ही? गाडगे बाबा सांगे दारू जर पिऊन बाप येत असेल तर त्याचं धोतर पिवळं पण झोडपे द्या. पण तुम्ही तसं करू नका. तुम्ही महिला मंडळी आपल्या नवऱ्याची दारू सोडू शकता ना. तुमचा नवरा तर दारू पिऊन त्रास देत असेल ना, काही नाही करायचं मावशी. शेजारच्या बाईले हेल्पिंगले सोबत घ्यायचं, पोराले चौकात उभं ठेवायचं, पोरीले दरवाजात उभं ठेवायचं. नवरा दारू पिऊन आला की त्याला प्रेमानं आतमध्ये घ्यायचं. या म्हणा पतीराजा आतमध्ये, प्रेमानं आतमध्ये घ्यायचं, आतमधून दरवाजा लावून द्यायचा, टीव्हीचा आवाज वाढवून द्यायचा, टीव्हीवर सैराटचं गाणं लावायचं आणि झिंगाट झाल्यासारखे झोडपे द्यायचे. फक्त कमी पेला त्या दिवशी मारू नको, नाही तर तुझ्यावर शिरजोर होईन तो. बेवड्याच्या नांदी कोण लागत नाही. म्हणून माझी विनंती आहे, तुम्ही जिजा माता व्हा आणि शिवाजीराजे जन्माला घाला. जिजा मातेच्या पोटात 7 महिन्याचा गर्भ होता. किती महिन्याचा? 7 महिन्याचा. या कुठं फिरून राहिला एकटा? ओ हिरो, ओ हिरो, 1 मिनिट पुस्तक घेऊन जा गड्या. ये पुस्तक घे, ये पुस्तक तर घे. ये याले दुधाचा मारा चांगला झाला गड्या. काय नाव रे बेटा तुझं? ये समोर ये ना.